जे काही व्हिडिओ वगैरे आहेत ते त्यांना देणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आजपासून जे ही केस चालणार आहे त्याची सुरुवात म्हणजे आज सगळं चार्ज होणार आहे आणि इथून पुढे सगळी या गोष्टीची सुरुवात होणार आहे. काही तुम्ही विशेष टिप्पणी वगैरे केलेली आहे निकम साहेबांनी? त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना खूप तज्ज्ञ माणसं आहेत सगळे. CIDचे अधिकारी आहेत, SITचे तेली साहेब देखील आहेत आणि सगळी यंत्रणा तिथं बसलेली आहे. मी त्यांना प्रामाणिक पहिली इच्छा व्यक्त केली की आम्ही तुमच्यावर सगळ्यांवर विश्वास दाखवलेला आहे. आमची मागणी एकच आहे की या लढ्याला न्यायापर्यंत न्यायची जिम्मेदारी तुमची आहे आणि तुम्ही पार पाडावत अशी अपेक्षा आहे आमची. आणि त्यांनी देखील सांगितलं की मुख्यमंत्री देखील या गोष्टीमध्ये म्हणजे पर्सनली ह्या सगळ्या गोष्टी घेत आहेत, फॉलो करत आहेत. म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला न्याय भेटेल, न्याय मिळाला पाहिजे आणि जे काही बाकीच्या ज्या सविस्तर चर्चा करायच्या आहेत त्यासाठी आम्ही त्यांचा वेगळा वेळ घेतलेला आहे. ते लवकरच आम्हाला तो वेळ कळवतील. भाऊ, मी तुमची रस्त्यावरची लढाई बघितलेली आहे, सगळ्या गोष्टी बघितलेल्या, कशी सगळ्या गोष्टीची मेहनत घेतली, कसा मानसिक त्रास झालेला आहे कुटुंबाला, गावाला. आज खऱ्या अर्थाने ही लढाई सुरू होते. खऱ्या अर्थानं लढाई पहिल्या दिवसापासूनच चालू झाली. जर आपण ती लढाई लढलो नसतो तर इथपर्यंत कदाचित आलो असतो का नसतो हे माहीत नाही. आणि ह्याच्यात प्रामुख्यानं जर मनोज दादा जर येऊन रस्त्यावर 5-7 तास बसले नसते, FIR झाला नसता तर कदाचित ही लढाईच कुठं झाली असती आणि आमचं काय झालं असतं आणि आम्ही कुठं न्याय मागितला असता हा खूप मोठा प्रश्न होता. आणि त्यांच्यानंतर ज्या पद्धतीनं सामाजिक संघटना समोर आल्या, जे काही लोकप्रतिनिधी आले, जे काही समाज आला सगळ्या जाती धर्माचा, सगळ्या लोकांनी जे या न्यायाच्या भूमिकेत सगळे आले आणि लढले, त्याच्यामुळं आज खऱ्या अर्थानं हे प्रकरण पूर्ण दावाचा प्रयत्न झालाय सुरुवात. आता त्या गोष्टीबद्दल मी स्पष्टीकरण देणार आहे वेगळं, पण त्याला वेळ आहे थोडा. मी पत्रकार परिषद घेईल. हे याच्यात सरळच आहे की एवढा मोठा लढा दिला, त्यावेळेस पहिला गुन्हा दाखल झाला, त्याआधी गुन्हा दाखल होत नव्हता. याचा अर्थ सरळ सरळ आहे, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होता. 100% ज्या या लोकांना ज्यांचं पाठबळ होतं, हे लोक ज्यांच्या जीवावर हे सगळं कृत्य करत होते, हे माणूस जर मारून टाकण्याची ह्यांची हुज्जत होते तर ह्यांच्या मागं किती पाठबळ असेल. आपण एखादा रस्त्यावरचा पक्षी जर दुखापतग्रस्त असला तर त्याला बाजूला घेतो, पाणी पाजायचा प्रयत्न करतो, त्याला दुरुस्त करायचा प्रयत्न करतो. परंतु हे जर जिवंत माणूस, लोकप्रतिनिधी, 15 वर्षापासून गावचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला जर एवढ्या चुकीच्या पद्धतीनं संपवत असतील तर सरळ अर्थ आहे हे कोणी साधं गोष्ट करू शकत नाही. याच्या मागं कुठलं तरी मोठं पाठबळ आहे, यांच्या मागं शक्ती आहे ती चुकीची, म्हणूनच हे सगळं केलं. याची सगळी सविस्तर माहिती आम्ही संकलन केली आहे आणि आम्हाला 1 दिवस हे प्रकरण सुरू झाले, 1 दिवस सगळ्या प्रसारमाध्यमांना, सगळ्या समाजाला, सगळ्या जाती धर्मातील लोकांना हे सगळं द्यायचं आहे की आम्हाला याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या, प्रकरण कसं दाबण्याचा प्रयत्न केला, काय काय षडयंत्र केले, कसं कसं केलं, हे सगळं आम्ही सविस्तर मांडणार आहोत. तुम्ही कोर्टात बसणार? मी कोर्टात बसणार नाही, माझी मानसिकता होत नाही. त्या सगळ्या समोर परत गोष्टी आल्या की मग मला मी खूप जास्त प्रमाणामध्ये खचून जातो. म्हणून जे काही शिष्टमंडळ आहे ते बसणार आहे, मी कोर्टाच्या बाहेर थांबणार. धनुभाऊ, आता कोर्टात केस आली म्हणजे आजूबाजूच्या उलट्या सुलट्या सगळ्या गोष्टी बाहेर येणार. असं नाही की ही केस सरळ सरळ चालेल आणि न्याय मिळेल. संत देशमुखांवर पण आरोप केले जातात, तुमच्यावर आरोप केले जाऊ शकतात. याची सगळी मानसिकता आहे. आरोप तर म्हणजे असं थोडंच आहे की तपासणी फक्त जे तपास आहे तो फक्त आरोपीचाच झाला आहे. तो संतोष अण्णाचा पण झालेला आहे, माझा पण झालेला आहे, गावकरींचा पण झालेला आहे, परंतु त्यांना त्याच्यातनं काही निष्पन्न होऊ शकलेलं नाही. म्हणूनच यांना चुकीच्या पद्धतीनं षडयंत्र रचून ह्याला कसं डिस्टर्ब करता येईल, कसं डायव्हर्ट करता येईल असे प्रयत्न केले गेलेले आहेत. आणि जी सत्य परिस्थिती आहे ती कधीच झाकत नाही. जे सत्यता आहे ती झाकण्याचा कोणी प्रयत्न पण करू नये. आणि आमच्या सत्यावर विश्वास आहे आणि आम्ही त्याच सत्याच्या लढाईत, सत्याच्या दिशेनं जात आहोत. ओव्हरऑल काय वाटतं, तो लढा मागचा आठवला? नाही, त्रास झाला खूप ह्या गोष्टीमध्ये. एकतर भाऊ गेला, सगळं कुटुंब पोरकं झालं, सगळे लेकरं पोरके झाले. मी भाऊ म्हणून मला रस्त्यावर यावं लागलं, त्याचं दुःख नाही. परंतु हे सगळं करूनही आपला भाऊ आपल्यात नसणार आहे ह्याचं खूप मोठं दुःख आहे. आणि ते खूप आठवणी आल्या की त्याचा खूप त्रास होतो आणि काय करावं ते समजत नाही. उज्ज्वल निकमांच्या बद्दल बरेच उलटसुलट चर्चा झाली, ती तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. मात्र ते किती कुठल्या दर्जाचे, कुठल्या जिद्दीचे वकील आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ते वकिलीच्या वेशात ज्यावेळेस जातात ते फक्त वकील असतात. तुम्ही स्वतः त्यांची मागणी केलेली. ह्या सगळ्या चर्चेला अर्थ नाही काहीच? नाही, व्यक्ती
जेवढे आहेत तेवढे मत असतात. मत व्यक्त करायचं व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. परंतु जे पीडित आम्ही कुटुंब आहेत, आम्ही सुरुवातीला सगळ्या गोष्टींवर विश्वास दाखवला असता, म्हणजे तुमच्यावर सुद्धा विश्वास दाखवला असता विनाकारण, तर मग तुमची मानसिकता आज काय झाली असती, या प्रकरणामध्ये किती गेलं पाहिजे. तसं आम्ही प्रत्येकावर विश्वास दाखवल्यामुळं आणि हे प्रकरणच एवढं क्रूरकृत्य झालेलं आहे की मन, ज्याच्या शरीरात माणसाचं मन आहे, जो माणसाच्या पोटी जन्म आलेला आहे, तो कुठलाही माणूस या अन्यायाच्या बाजूने उभा राहणार नाही अशी मला मनोमन म्हणजे मला वाटतं. तुम्ही आजच उभं राहणार ना की कोर्टातल्या कुठल्या सुनावणीला नाही, जाणार आताच नाही? मी- तुम्हाला ते सगळं ऐकायचं नाहीच आहे. हां, ते मग मी आत्ता डिसाईड करत नाही, परंतु आमचं जे शिष्टमंडळ आहे ते मात्र प्रत्येक सुनावणीला तिथे हजर असणार. तुम्ही बोलताना बोलले की मला डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला गेला. खेंडकरांची अरेस्ट किंवा त्यांचं जुनं प्रकरण हे तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी होतं? ते त्यांना माहिती, परंतु आपण डिस्टर्ब का होत कारण ते नाही? तुमच्या जवळचे नातेवाईक. आपण का डिस्टर्ब होत नाहीत? एखादी गोष्ट करताना जर आपण कुठंतरी त्याला कारणीभूत असलो तर आपण डिस्टर्ब होतो. या न्यायाच्या भूमिकेमध्ये सगळेजण उभा राहिलेत, म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच सांगितलं. आणि त्यांना काही अपेक्षा होती वेगळी ते माहीत नाही, परंतु मला फक्त न्याय पाहिजे आणि मी फक्त न्यायावरच बोलतो, बाकी दुसऱ्या गोष्टीवर बोलत नाही. आणि मला त्याचं काही जास्त फारसं नॉलेज पण नाही. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण की धनंजय देशमुखांचं एक वक्तव्य फार भावनिक आहे. कारण आपणही समजू शकतो की तीच घटना जी झाली, ज्या पद्धतीनं झाली, ही खरंच या कुटुंबाला ऐकणं अत्यंत जड जात असेल. म्हणूनच धनंजय देशमुखांनी आजपर्यंत तरी असं ठरवलं की या सुनावणीला आपल्याला जायचं नाही. मात्र त्यांनी हे सुद्धा मान्य केलं, फक्त चौकशी आरोपीचीच नाही तर चौकशी मयत संतोष अण्णा देशमुख किंवा धनंजय देशमुख यांची सुद्धा झालेली आहे. आणि एकंदरीतच कोर्टामध्ये काय फक्त एका बाजूने केस चालत नसते, दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होत असतात आणि त्यासाठी हे कुटुंब मानसिकदृष्ट्या तयार असल्याचे सुद्धा धनंजय देशमुख यांनी सांगितलं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड.